आज आणखीन एक वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। याच्या आधी पण मी कारल्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत। तर आपल्याला असं उभं कारलं चिरून घ्यायचं आहे, बिया काढायच्या आहेत। त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे पाव किलोसाठी आणि आपल्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे। 5 मिनिटं चांगलं चुरून घ्यायचं आहे कारलं मिठामध्ये। त्याच्यानंतर दोन्ही हाताने चांगलं पिळून घ्यायचं आहे, त्याच्यातला सगळा रस काढून टाकायचा आहे, म्हणजे कारलं जास्त कडू होत नाही। 3 कांदे पण आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत। पाव किलोसाठी साधारणतः 200 ग्राम कांदे घ्यायचे आहेत। आता तेल गरम करून याच्यामध्ये जिरं, मिरची तिखटवाली घेतलेली आहे, कढीपत्ता, लसूण ठेचलेला आणि हळद टाकायची आणि थोडंसं पहिल्यांदा परतून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा थोडासा हाताने मोकळा करून टाकायचा आहे। त्यानंतर कारले पण टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं पहिल्यांदा चांगलं मिक्स करून। आता याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ। पहिलं पण आपण अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे। 2.5 चमचे याच्यामध्ये साखर टाकायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे साखर आणि मीठ आहे ना ते आपल्या कारल्यामध्ये चांगलं मिक्स होईल। त्याच्यानंतर झाकण काढून आपल्याला 10 मिनिटं ही भाजी सतत परतत राहायची आहे। आता 10 मिनिटानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे ओलं खोबरं खवणलेलं, असेल तर टाका, नसलं तर काही हरकत नाही। वरून कोथिंबीर टाकायची आहे। ह्या भाजीला आपण कांदा जास्त वापरल्यामुळे भाजी जास्त कडवट लागत नाही। डब्याला सुद्धा ही भाजी तुम्ही नेऊ शकता, सगळेजण आवडीने खातील। तर अशी भाजी नक्की बनवून बघा।